मला खरंच कळत नाहीये तू श्वेताताईंना परत त्याच ठिकाणी का पाठवलेस? मला सांगशील का तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते? पाहायला गेलं तर श्वेताताईंवर सोपवलेलं काम सोपंही आहे आणि कठीणही आहे. हे बघा, करेक्ट टाइम आला ना की मी तुम्हाला सगळं काही सांगेन. विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास आहे ग वल्लू, पण त्या एकट्यात म्हटल्यावर टेन्शन येणारच ना. आणि त्यात आता तेजाताई आणि प्रेरणाताई इथे आल्यावर अजित आपल्यासोबत नसेल. या सगळ्याचा त्रास प्रेरणाताईंना होणार आहे. मला खरंच कळत नाही त्यांची समजूत आपण कशी काढणार आहोत. बरोबर आहे. हॅलो, मी ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे बोलते. मला माहिती आहे आज तुम्ही तेजस्वी विचारे आणि प्रेरणा वालावलकरांना रिलीज करणार आहात. माझी फक्त एक रिक्वेस्ट होती. प्रेरणा होता मॅडम. कॉन्स्टेबल पाणी द्या. प्रेरणा अगं उठ ना. काय झालं प्रेरणा? प्रेरणा उठ ना अगं. प्रेरणा जरा प्लीज लवकर आणता का पाणी? प्रेरणा 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 उठ ना. प्रेरणा 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 ए प्रेरणा काय झालं? प्रेरणा प्रेरणा काय झालं? प्रेरणा उठ उठ. प्रेरणा डोळे उघड नाही. प्रेरणा हे बघ, अजित अजित आला. अजित ए प्रेरणा प्रेरणा बोललं माझ्याशी. काय होतं प्रेरणा? तेजा ती बोलत का नाहीये? प्रेरणा ए पाणी पाणी पाणी. प्रेरणा हे बघ कोण ए आलं. प्रेरणा उठ. प्रेरणा उठ. ए प्रेरणा उठ ना प्लीज. प्रेरणा ए प्रेरणा ते त्याच्या उठव ना गईला. ए प्रेरणा ऐक ना मला भीती वाटते. प्रेरणा हे बघ, डोळे उघड. हे बघ मी आलोय की रे. प्रेरणा 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 उठ उठ उठ. हा हा मी प्रेरणा मी आलो. काय झालं होतं तुला? अजित अजित काय केलंस तू? आहे सांग ना काय केलंस? अरे मी मारलंय ना अण्णा केदारला. मग तू स्वतःवर आरोप का घेतलास? नाही. अजित तुला कळतंय का तू काय वागतोयस ते? असं नको करूस प्लीज. आणि तसंही मी आता तुझ्या लायक राहिलेलीच नाही. जगाला तोंड दाखवायची लायकी राहिली नाहीये माझी. आणि माझ्यासाठी इतका मोठा त्याग का केलास तू अजित? प्रेरणा अगं तू असं का बोलतेस? हे बघ, तू कुठलाही गुन्हा केलेला नाहीयेस. जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. चूक होती की नव्हती या गोष्टीला तर काहीच अर्थ उरलेला नाहीये. माझ्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडायचे ते उडणारच आहेत आता. मी कुठेही तोंड दाखवू शकणारच नाहीये यापुढे. आणि या सगळ्याचं अजित मी शपथ घेऊन सांगते रे, माझ्यात आणि त्या अण्णामध्ये असं काही. हे प्रेरणा थांब. प्रेरणा, तुझा अण्णा केदारनी कुठल्या प्रकारे छळ केला, त्यांनी बळजबरी केली का, या सगळ्या प्रश्नांना आपण मागे सारायला हवं. आणि कसलं चारित्र्य ग? तुझ्यावर कोणीतरी अत्याचार केला, पण तुझं कुठलं चारित्र्य भंग होणार आहे? आणि तुला खरंच असं वाटतं का माझं फक्त तुझ्या शरीरावर प्रेम आहे? नवरा आहे का मी तुझा? आणि नवरा फक्त आणि फक्त शरीरावर प्रेम करणारा कधीच नसतो, नसावा. बायको अर्धांगिनी असं म्हणतात ना,
पण बायकोने नवऱ्याचा संपूर्ण आत्मा व्यापलेला असतो ग. आणि हे सगळं असं असताना मी फक्त तुझ्या शरीरावर प्रेम करतो असंच वाटतं का तुला? नाही, पण अजित, आता आपल्या समोर जे प्रश्न उभे राहणार आहेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार आपण. म्हणून मी तुला म्हणते, माझा आई, मला माझ्या नशिबावर सोडून दे ना प्लीज. मला माहितीये तू इतर पुरुषांसारखा, इतर नवऱ्यांसारखा नाहीयेस, म्हणून सांगते, एकदा ऐक माझं. एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ. अरे, लोक जे प्रश्न विचारतील ना आपल्याला, त्याची उत्तरं नाही देऊ शकणार आपण. तो अण्णा म्हणत होता तेच बरोबर होतं. 8 दिवस 9 रात्री त्यांनी माझ्या बरोबर काय काय केलं याविषयी जेव्हा लोक प्रश्न विचारतील ना, तेव्हा त्याची उत्तरं आपण कधीच देऊ शकणार नाही. आणि आपण किती खरं बोलत असलो ना तरी लोकांना ते पटणार नाही अजित. म्हणून सांगते मी, मला माझ्या नशिबावर सोडून दे आणि तू या सगळ्यात अडकू नको. त्या 8 दिवस 9 रात्री त्याने तुझ्यासोबत काय केलं काय नाही याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. मी त्या प्रेरणाला कसं विसरू, जी माझी बायकोच नाही, प्रसंगी आई सुद्धा झाली. प्रेरणा, मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ग. खरं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की हे सगळं सहन करत असताना तुझी काहीच मदत नाही करू शकलो. पण आता मी करणार आहे ती तुला. आणि तू त्या अण्णा केदारला मारलं नसतास ना, तर मी तसाही मारणारच होतो त्याला. आणि हे बघ, अण्णा केदार सारख्या माणसाला मी मारलं म्हणून मला काय फाशी होणार नाहीये. नाही होणार. हे बघ, माझी जी काही शिक्षा असेल ना ती मी भोगीन आणि मी बाहेर येणार. मग आपण ना आपला पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू करूया. सगळं चांगलं होणार आहे. काय बोलतोयस तू? त्याला मारलेलंच नाहीयेस तर त्याची शिक्षा तू का नाही, मी मारलंय त्याला. प्लीज, मी जे सांगतोय ते लक्षात घेऊन ऐक. मी केलं काय करतायत? नाही, मी केलं अण्णा केदारचं खून. ऐका, प्रेरणाताई, वल्लरी, काय करताय तुम्ही? हे प्लीज. वल्लरी, मी हताश झालीये ग. मी कुठल्या देवासमोर माझं डोकं टेकवू, कुठल्या देवाला साकडं घालू, मला काही कळत नाहीये. आणि कुठला देव धावून येणार आहे माझ्या मदतीला तेही मला कळत नाहीये. पण एक गोष्ट नक्की आहे, आजपर्यंत माझ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी मैत्रीण, जी फक्त माझ्या पाठीशी उभी राहिलेली नाहीये, तिने मला आधार दिलाय. गरज पडली तर ती माझी ढालही झालीये. ती माझी मैत्रीण मला कधीच हताश करणार नाही. वल्लरी, तूच माझा एकमेव आधार आहेस ग. काही करणे माझ्या आजीतला सोडव. वल्लरी,
मला कळत नाहीये मी काय करू. प्लीज काय करते त्याच्यात तुम्ही समजावा ना यांना. प्लीज उठा हो. वल्लरी, खूप मोठी वकील आहेस ना ग तू, आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून लोकांकडनं पैसे न घेता न्यायदानाचं काम करतेस ना. आज मी न्यायाची भीक मागते ग तुझ्याकडे, कारण अण्णा केदारचा खून मी केलाय. मी गोळी झाडली आहे त्याच्यावर, पण त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला होता कामा नये. माझं काही झालं ना तरी चालेल, म्हणजे कायद्यानुसार मला फाशी होणार असेल ना ती झाली तरी चालेल मला, पण माझ्या आजीतला काही होता कामा नये. आणि वल्लरी, तू जर मला मदत केली नाहीस ना, मला मदत करू शकली नाहीस ना, तर मी तुझ्याच पायावर डोकं आदळून जीव देईन. प्रेरणा थांब. प्रेरणाताई प्लीज उठा. प्रेरणाताई काय करता तुम्ही इथं? सांभाळा स्वतःला. काय चाललंय तुमचं? प्लीज असं नका वागू. प्लीज थांबवाय. कुणासाठी थांबवू? माझा नवरा आणि तुम्ही सोडून दुसरं कोणी आहे का माझं असं? नाहीये ना. आणि गुन्हा मी केलाय, अण्णा केदारला गोळी मी मारलीये, त्याच्यामुळे त्याची शिक्षा मला व्हायला पाहिजे. म्हणूनच सांगते, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून सोडव वल्लरी, प्लीज.